मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना हा ठरलेलाच। बाजार समितीच्या निवडणुकीत हा सामना बघायला मिळाला। परळीच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना धक्का दिला। महाविकास आघाडीने 5 बाजार समित्यांची सत्ता काबीज केली, तर भाजप केवळ 2 बाजार समित्यांच्या निवडणुकीत यश मिळवू शकली। भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। या निवडणुकीत पंकजा मुंडेंना गेल्या वेळेची सत्ताही राखता आली नाही। धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 4 बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवलाय, तर बीड बाजार समितीत महाविकास आघाडीने भाजपचा पाडाव केलाय। केवळ केज कृषी बाजार समितीत पंकजा मुंडेंना विजय मिळवता आलाय, तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला यश मिळवता आलंय। त्यामुळे एकूण 8 पैकी 5 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी, तर भाजपला केवळ 2 बाजार समितीत सत्ता मिळवता आली आहे। गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने वडणवडीची सत्ता खेचून आणली आहे। बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अतिशय घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी दिलं, महाविकास आघाडीला दिलं। विशेष म्हणजे बीड आणि अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीत मुंडे बहीण भावाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। निवडणूक प्रचारावेळी मुंडे बहीण भावांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते। बीड जिल्ह्यामध्ये जसं आहे तसंच आहे, असं काही नवीन झालेलं नाही। जिथे ज्याची सत्ता होती त्यालाच मिळाली। असं काही खूप पराभव आधी होत्या आमच्या 10 जागाही आणि आल्या नाही असं नाही झालं। जसं आहे तसंच आहे। आता पुढच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद आहेत, त्याच्यावर भविष्य अवलंबून आहे। ते बघू आता काय होतं ते। आपण हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणीच नाही जायला पाहिजे। राज्यात सत्तांतरानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, मात्र पंकजा मुंडेंना वडवणीची सत्ता गमावण्याची वेळ आली आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे गटनेते एकनाथ खडसेंना बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा झटका बसलाय। भुसावळ बाजार समिती निवडणुकीत खडसेंचे एकेकाळचे निकटवर्तीय भाजप आमदार संजय सावकारे यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बाजार समितीत मोठे उलटफेर पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकत्र येत 15 वर्ष जुन्या सत्तेला राखण्याचा प्रयत्न केला, पण भुसावळचे आमदार आणि एकेकाळचे खडसेंचे निकटवर्ती असलेल्या संजय सावकारेंच्या पॅनलनं 18 पैकी 15 जागा जिंकत खडसे आणि चौधरींच्या युतीला आसमान दाखवलं। भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली। यातील तब्बल 15 जागांवर भाजप प्रणित पॅनलचा विजय झाला, तर महाविकास आघाडीला केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला। भुसावळ बाजार समितीत मागील 15 वर्ष माजी आमदार संतोष चौधरींची एक हाती सत्ता होती, पण कधी काळी त्यांचेच प्रिय राहिलेल्या संजय सावकारेंनी चौधरींच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळवलं। भारतीय जनता पार्टीच्या पॅनल जे होतं शेतकरी विकास पॅनल, त्याला 15 जागा मिळालेल्या आहेत। विविध कार्यकारी सोसायटी ग्रामपंचायतमधल्या ज्या 15 जागा होत्या, त्या 15च्या 15 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत। त्याबद्दल मी सर्व जे मतदार आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। विशेष म्हणजे महाविकास आघाडी म्हणून एकनाथ खडसेंनी देखील भुसावळची सत्ता वाचवण्यासाठी प्रचार केला होता, पण ज्या आमदाराला खडसेंनीच भाजपमध्ये आणलं त्या त्यांच्या जुन्याच शिष्यानं खडसेंनाही धक्का दिलाय। साधारणतः या निवडणुकीमध्ये विकास सोसायटीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य हे प्रमुख गावातले जे लोक आहेत ते मतदान करतात आणि त्यांचा काय मूड आहे हे याच्यावरून लक्षात येतं। आणि यावरून असं लक्षात येत आहे की भावी कालखंडामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल। भुसावळ मतदारसंघ हा खडसेंची पकड असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा, पण खडसेंनी भाजप सोडल्यानंतर त्यांची पकड काहीशी ढिली झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या पराभवानंतर खडसे काय रणनीती आखतात, जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या पराभवांची मालिका खडसे कशी खंडित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भुसावळहून इम्तियाज अहमदचा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
आता मुंबई महापालिकेसंदर्भातली एक बातमी आपण बघणार आहोत। मुंबई महापालिकेनं अजब टेंडर काढलंय। खड्डे भरण्याकरता नव्हे तर खराब रस्ते दुरुस्तीचं कंत्राट पालिकेनं काढलेलं आहे आणि रस्त्यात खड्डे असणं आणि रस्ते खराब असणं यातला नेमका फरकही पालिकेला सांगता आलेला नाही। कुणाचाही वचक नसल्यानं अनागोंदी कारभार सुरू आहे अशी टीका पालिकेवर केली जाते। पावसाळ्याच्या आधी रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून कंत्राट दिलं जातं, नाले सफाई केली जाते। यावर्षीही नेहमीप्रमाणे काम सुरू आहे। एका महिन्यापूर्वी 24 वॉर्डसाठी कंत्राट काढण्यात आलंय। खड्डे भरण्यासाठी 128 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेले होते। आता नाव बदलून नवं कंत्राट दिलं गेलेलं आहे। खराब रस्ते दुरुस्तीसाठी 95 कोटींचं कंत्राट पालिकेनं दिलंय। सलग दुसऱ्या महिन्यात कंत्राट काढण्यात आल्यानं माजी नगरसेवकांनी आता शंका उपस्थित केलेली आहे। 28ला टेंडर काढतो आणि 3 त्याचे पॅकेट ए ओपन करणार आहे। ये सेटिंग नाही तो काय आहे? मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकाचे प्रॉपर्टी टॅक्स, जे आमचे मुंबईकडचे प्रॉपर्टी टॅक्सचे पैसे आहे, मुंबईकडचे करदात्याचे पैसे आहे, ते उधलपट्टी करण्यासाठी मी स्पष्ट आरोप करतोय यामध्ये मोठे अधिकारीच्या मिलीभगत आहे। मुंबई महानगरपालिकेनं केवळ 4 झोनसाठी 95 कोटींचं कंत्राट दिलंय। मुंबईतले पूर्ण झालेले रस्ते अजूनही देखभालीसाठी कंत्राटदारांकडे आहेत, तर काही रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। असं असताना खड्डे भरण्यासाठी कंत्राट कशाला काढलं असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय। तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी पण टेंडर काढताय 6-6.5 हजार कोटीचं। मग ज्या कंत्राटदाराला तुम्ही ते टेंडर दिलेलं आहे ऑलरेडी, त्यांची जबाबदारी आहे ना तो रोड मेंटेन करायची। मग त्याच्यासाठी वेगळं खड्ड्याचं टेंडर का काढताय हा महत्वाचा प्रश्न आहे। आम्ही लवकरच सन्माननीय आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिणार आहोत या संदर्भात आणि हे प्रस्ताव त्यांनी त्वरित थांबवले पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही करणार आहोत। मुंबई महानगरपालिकेमधल्या प्रशासकांवर कुणाचाही वचक नसल्यानं मनमानी कारभार सुरू आहे। परिणामी पालिकेची तिजोरी रिकामी होतीये। निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या तर महानगरपालिकेची अवस्था आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटूया। न्यूज 18 लोकमत विशेष आपण पाहताय।